महाराष्ट्रामध्ये सध्या लवकरच लोकसभा निवडणूक 2024 संपन्न होणारे मतदान होणार आहे येत्या 13 तारीखला। आणि महाराष्ट्रातल्या अनेक जागा अशा आहेत ज्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण तिथे काट्याची टक्कर, अगदी तोडीसतोड टक्कर होणार आहे असं म्हटलं जाते। आणि त्यापैकी एक जी आहे ती मावळ लोकसभा। मावळ लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे जे गेली 10 वर्ष खासदार राहिलेले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये यावेळेस महाविकास आघाडीकडनं श्री संजोग वागेरे पाटील हे शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलेले आहेत। आणि तसं पाहायला गेलं तर अप्पा बारणे गेली 10 वर्ष जरी खासदार राहिलेले असले तरी लोकांमध्ये यावेळेस श्रीरंग अप्पा बारणे यांच्यासाठी प्रचंड नाराजगी जी आहे ती पाहायला मिळते। तर नव्याने उतरलेले म्हणजे पहिल्यांदा खासदारकी लढत असलेले संजोग वागेरे पाटील हे सुद्धा राजकारणाशी फार जुने निगडीत आहेत। ते पिंपरी चिंचवडचे महापौर देखील राहिलेले आहेत। आणि याचबरोबर सध्या जी सहानुभूती लोकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आहे, या सहानुभूतीचा कुठेतरी 100% फायदा जो आहे तो संजोग वागेरे पाटील यांना होणार आहे हे निश्चितच आहे। पण सध्या जर आपण विचार केला आणि तसं पाहायला गेलं तर श्रीरंग बारणे यांच्या विरोधामध्ये नाराजगीचे एक नाही तर अनेक कारणं आहेत। अगदी काही आठवड्यापूर्वीच आम्ही सादर केलेली एक न्यूज जर आपण पाहिली असेल तर त्या बातमीपत्रामध्ये सरळ कर्जत खालापूर मतदारसंघामधनं श्रीरंग अप्पा बारणे यांच्यावरती महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे अशी ती बातमी होती। आणि त्याचबरोबर एक मोठं प्रकरण जे गेली 11 वर्षापासून प्रलंबित आहे आणि ते म्हणजे पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचं जे प्रकरण आहे ते पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संघर्ष समितीचे जे सभासद आहेत त्यांची संख्या जवळपास 87,000 आहे। आणि या 87,000मधनं जवळपास 70,000च्या आसपासची जी संख्या आहे ती कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आहे। आणि पेण बँकेच्या ठेवीदारांकडनं श्रीरंग बारणे यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मोठी नाराजगी व्यक्त केली जाते। आमच्या इंटेलिजन्सीकडनं आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने ही माहिती आम्ही आपल्याला देत आहोत। नुकतंच पेण बँकेचे ठेवीदार जे आहेत म्हणजे त्यांची जी संघर्ष समिती आहे त्यांची बैठक पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यासोबत झाली। त्यावेळेला श्रीरंग बारणे यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तरी मला कुठचाही फरक पडत नाही, तिसऱ्यांदाही खासदार मीच होणार आहे। त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांकडनं आणि त्या संघर्ष समितीकडनं श्रीरंग बारणे यांच्या बाबतीत मोठी नाराजगी आणि पूर्ण उघडपणे त्यांनी यावेळेला संजोग वागेरे पाटील यांना सपोर्ट करायचा म्हणजेच यांनाच मतदार करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। आणि तसं वचन देखील त्यांनी संजोग वागेरे पाटील यांना दिलेलं आहे। याचबरोबर जर आपण कर्जत खालापूर मतदारसंघामधनं पाहिलं असेल तर अनेक उद्योगांमधनं, अनेक कारखान्यांमधनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणाऱ्या कामगारांना या शिंदे सरकार आल्यानंतर त्यांना त्या कामावरनं काढून टाकलेले काही युनियनच्या गफल्यांमुळे। आणि त्यामुळे कामगारांमध्ये देखील मोठी नाराजगी जी आहे ती शिंदे गटासंदर्भात आहे। त्याचा फटका 100% जो आहे तो श्रीरंग बारणे यांना बसणारच आहे। याचबरोबर रिक्षा युनियन असतील, अनेक संघटना असतील कामगारांच्या, यांचा देखील पूर्ण पाठिंबा जर संजोग वागेरे पाटील यांना आहे। त्यामुळे संजोग वागेरे पाटील यांचं पारडं ज्याच्या आमच्या इंटेलिजन्सीच्या रिपोर्टच्या अनुषंगाने आत्ताच्या सध्याच्या वातावरणामध्ये तरी संजोग वागेरे पाटील यांचं पारडं श्रीरंग बारणे यांच्यापेक्षा बऱ्याच पटीने जड दिसतं। आणि इंटेलिजन्सच्या रिपोर्टच्या अनुषंगाने संजोग वागेरे पाटील हे साधारणतः 3.5 ते 4 लाखाच्या मताधिक्याने मावळमधनं निवडून येतील असा रिपोर्ट सध्या तरी झालेला आहे। आता खोपोली शहरामध्ये सुरू असलेला जो प्रचार आहे महाविकास आघाडीकडनं, हा प्रचार खरोखर वाखाणण्यासारखा आहे, पाहण्यासारखा आहे। अतिशय मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मैदानामध्ये उतरलेले आहेत। याच प्रचाराच्या दरम्यान आम्ही खोपोली शहर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुवर्ण मोरे यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, आपण जरा ते पाहूया। लोकसभा निवडणूक 33 आज मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून खोपोली शहरामध्ये खालापूर तालुक्यामध्ये सुरू आहे। मावळ लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत संजोग वागेरे पाटील यांचा जो प्रचार गेल्या अनेक दिवसापासून खोपोली शहरामध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये सुरू आहे। आणि या प्रचारामध्ये लोकांचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला असा प्रतिसाद संपूर्ण शहरातनं म्हणा तालुक्यातनं म्हणा संजोग वागेरे यांना दिला जात आहे। आणि या संदर्भातच आज आपण महाविकास आघाडीच्या ज्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोपोली शहर अध्यक्ष सुवर्ण मोरेंशी आपण थोडंसं संवाद साधणार आहोत।
सगळ्यात पहिलं तर नमस्कार आणि रायगड टुडेमध्ये आपलं स्वागत। एकंदरीत आत्तापर्यंत जो आपला प्रचार झालेला आहे, एवढ्या दिवसापासून आपण प्रचार करत आहात आणि एक पाहिलं तर मोठी संख्या जी आहे त्या प्रचारामध्ये पाहायला मिळते। महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी अतिशय मन लावून प्रचार करतात, तर लोकांकडनं काय रिस्पॉन्स वाटतं आपल्याला, काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? गेले 10 वर्ष जे सरकार आहे ते सरकार फसवा सरकार म्हणून त्यांनी सिद्ध केलेलं आहे। प्रत्येकाच्या खात्यात 15,000 जमा होतील, 15 लाख जमा होतील, ते काही झालेले नाही आहेत। आज धान्याचे दर हे कितपत महाग झालेले आहेत, सिलेंडर, गॅस, दरवाढ, पेट्रोल, महागाई सरकारला अक्षरशः लोक कंटाळलेली आहेत। त्यामुळं लोक स्वइच्छेने आज चांगला प्रतिसाद देऊन वाघेरे पाटलांना नक्कीच चांगल्या प्रकारे विजयी करणार आहेत। आज आपण खोपोली शहराच्या राजकारणामध्ये बरेच वर्षापासून आहात। खोपोली शहरामधले प्रामुख्याने आपल्याला काय प्रश्न जाणवत आहेत की हे प्रश्न वाघेरे पाटील आल्यानंतर आपण प्रामुख्याने त्यांच्याकडनं सोडवून घेऊ म्हणून? आज खोपोलीचा सगळ्यात मोठा म्हणजे पाणी प्रश्न आहे। आज टाटाची नदी म्हणजे एक प्रकारे टाटाचे उपकार आहेत आपल्यावरती। जर उद्या टाटा कंपनीने पाणी बंद केलं तर खोपोलीच्या पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। त्यामुळे एवढ्या वर्षात ॲक्च्युली व्हायला हवं होतं, कुठेतरी पाण्याचा प्रश्न हा सुटायला हवा होता, पण तो सुटलेला नाही आहे। त्यामुळं पाण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सोडवला जाणं गरजेचं आहे। आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी जो प्रश्न जो लोकांच्या मनामध्ये एक शंका म्हणून उत्पन्न होतो आहे सारखा आणि ती शंका सारखी व्यक्त केली जाते। उद्या समजा जर भारतीय जनता पार्टीला काहीशा सीटा कमी पडल्या, काही उमेदवार कमी पडले आणि त्यांनी पुन्हा एकदा उद्धव साहेबांकडे जर मैत्रीचा हात पुढे केला आणि उद्धव साहेबांनी समजा पुन्हा ते स्वीकार केलं, तर अशा वेळेला महाविकास आघाडीचे नेता म्हणून तुमची काय भूमिका राहील? तर आमच्या या प्रश्नाचं सुवर्णा मोरेंनी काय उत्तर दिले आपण जरा शेवटला पाहूया। तोपर्यंत आपण या प्रचाराची जरा काही आम्ही चित्रीकरण केलेलं आहे, या प्रचार कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे या प्रचाराचं आपण चित्रीकरण थोडंसं पाहूया आणि सुवर्णा मोरेंनी या प्रश्नाचं काय उत्तर दिले आम्ही आपल्याला शेवटला दाखवत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते पण सांगा। मिळून लढायचं आहे आणि मशाल चिन्हाला द्यायचं आहे आपल्याला, तेव्हा चांगली महागाई कमी होणार। आणि डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर मशाली लोकशाही आणि शिवसेना म्हणजे आता मशाल आहे, धनुष्यबाण फक्त मशाल लक्षात ठेवायची। एक घोषणा चालू करा। संजोगजी वाघेरे यांची निशाणी ही मशाल आहे आणि या मशालीच्या चिन्हाच्या समोरचा बटन दाबून संपूर्ण खोपोली शहराचा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा समतानगरचा मतदान होईल, याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका असणार नाही। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी जो प्रश्न जो लोकांच्या मनामध्ये एक शंका म्हणून उत्पन्न होतो आहे सारखा आणि ती शंका सारखी व्यक्त केली जाते। उद्या समजा जर भारतीय जनता पार्टीला काहीशा सीटा कमी पडल्या, काही उमेदवार कमी पडले आणि त्यांनी पुन्हा एकदा उद्धव साहेबांकडे जर मैत्रीचा हात पुढे केला आणि उद्धव साहेबांनी समजा पुन्हा ते स्वीकार केलं, तर अशा वेळेला महाविकास आघाडीचे नेता म्हणून तुमची काय भूमिका राहील? आम्ही आहे तिथं स्थिर राहणार, नाही की असं काही निर्णय होईल हे या सगळ्या घडामोडीवरून तरी असं काय होईल असं वाटत नाहीये। कारण बीजेपी सरकारने
जे काही एवढ्या वर्षात दाखवलेलं आहे, फक्त एक स्वार्थी वृत्ती जी त्यांनी ठेवलेली आहे, ही आज सर्वसामान्य जनतेपुढे आलेली आहे. आणि आज सर्वसामान्य जनतेला जे राजकारण माहिती नव्हतं ते माहिती पडायला लागलेलं आहे. त्यामुळे आज सर्वसामान्य जनता हुशार झालेली आहे आणि नक्कीच चांगला रिझल्ट हा आपल्याला पण आज जे मुद्दे उचलले जात आहेत, गॅस सिलेंडरचे दर असतील, पेट्रोलचे दर असतील, वाढलेली महागाई असेल, तुम्हाला असं वाटतं का की उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर ह्या गोष्टींवरती हे रेट जे आहेत किंवा दर जे आहेत ते कमी करता येतील म्हणून? निश्चितच. कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज शरद पवार साहेब यांनी कृषी मंत्रिपदाची जबाबदारी पेलवलेली आहे. त्यामुळे अभ्यासू नेतृत्व जे आहे हे महाविकास आघाडी सरकारकडे आहे. त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रश्नांवरती मार्ग निश्चितच काढला जाईल. धन्यवाद. तर आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळी, आज महिला नेता मंडळी इथे आहेत, त्यांचा एक ठाम विश्वास आहे आपल्या नेत्यावरती आणि आपल्या या महाविकास आघाडीवरती.